आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। तर 2100 रुपयाबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद करणार शिरसाटांची माहिती। निकषात असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार, 2100 रुपये देणार, वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार, पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन, विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार, हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा आज शपथविधी, सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्षपद भूषवणार। 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार। पक्षाच्या परंपरेनुसार अध्यक्षांना गटनेता निवडीचे अधिकार, हिवाळी अधिवेशनात आम्ही अध्यक्षांना गटनेता प्रतोद निवडीचे पत्र देणार, नाना पटोलेंची माहिती। शरद पवार गटाच्या संसदीय समितीच्या 10 डिसेंबरला बैठक, पक्षाचे देशभरातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर राहणार, पक्षांतर्गत बदल, आगामी निवडणुकांवर बैठकीत चर्चा होणार। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम, 5 जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, नाहीतर पुन्हा आंदोलन उभं करून सरकारला परेशान करणार, मनोज जरांगेंचा इशारा। राज्यात ईव्हीएम विरोधात आरोपपत्र दाखल, 755 केंद्रांवरती मतपडताळणीची मागणी, 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल शपथविधीला हजर राहायला हवं होतं, ते उपस्थित राहिले नाहीत, याचा अर्थ ते संविधान विरोधी आहेत। रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीवर निशाणा।